नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आरोग्याचा सल्ला आणि या आपल्या जो काही सीरीज आपण चालू करणार आहोत आरोग्याविषयी मी तुम्हाला बोलेन. कारण नुसतं राजकारण, राजकारण आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही असं नाही आहे. मला तुम्हाला ज्ञान द्यायला आवडेल, मला तुमच्याशी बोलायला आवडेल, मला तुमच्याशी आरोग्याविषयी अनेक गोष्टी सांगायला आवडतील. म्हणून मी एक छोटीशी एक सीरीज चालू करतो आरोग्याचा सल्ला म्हणून, ज्याच्यामध्ये मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी सांगणार आहे. आणि या आरोग्याच्या सल्ल्याची पहिली व्हिडिओ मी माझ्या वैयक्तिक काही गोष्टींवरती मी बनवणार आहे आणि ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार. मला अनेक जण मला म्हणू लागले, की "तू दादा तुझी पहिली केस नव्हते का? आणि तुला केस असे आले कसे अचानक? आणि तू काय नक्की केलंस?" हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे. पण म्हटलं आता आपण या चॅनलवरती असं कधी काही बोलत नाही किंवा बोललो नाही आहे. म्हणून मी कधी आत्तापर्यंत अशी व्हिडिओ किंवा माझा अनुभव तुम्हाला काही सांगितला नाही आहे. पण यावेळेला म्हटलं सांगूया. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या घडीला केस, पुरुषांचे केस, टक्कल आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळं ज्यांची केस गळतात ना किंवा ज्यांना असला त्रास आहे, अनुभव आहे ज्यांचा, म्हणजे ज्यांच्याजवळ अशा काही गोष्टी घडतात ना, ते खूप स्ट्रेसमध्ये जातात. खूप म्हणजे खूप. मीही त्या गोष्टीतून आलेलो आहे. पहिल्यांदा तर एक गोष्ट समजून घ्या व्यवस्थित. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगतो. तुम्हाला जर तुमचे केस गळती व तुम्हाला असेल किंवा टक्कल पडला असेल, घाबरू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 100% जे काही सोल्युशन हवं आहे ना, ते सगळं मिळणार आहे. जो माझा एक्सपिरियन्स आहे, जो माझा अनुभव आहे, जे मी काय केलंय, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला एक गोष्ट आपण जाणून घेऊया. टक्कल पडणं ही एक शारीरिक बदलाची गोष्ट आहे. हे काय असं नाहीये, की आता आजच्या जगामध्ये किंवा आजच्या काळामध्ये आपल्याला ते अत्यंत महत्त्वाचं वाटते दिसणं. त्याच्यामुळं म्हणजे आपण दिसतोय कसे हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते केस आपल्याला महत्त्वाचे वाटतात. नाहीतर याच्या आधी असं काही घेणं-देणं नव्हतं त्या सगळ्या गोष्टींचं. शारीरिक बदल असतात. जे काही स्केलेटन्स आहेत आपले, हे जे अंगावरचे केस देखील गळतात, शरीरावरचे केस देखील गळतात. पण आपल्या डोक्यावरचे केस गळण्याची एक जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया अशी आहे, की तिथं केस गळल्यानंतर तिथं रक्तप्रवाह जर होत नसेल, तर ते जे होल्स आहेत ते सगळे मुदून जातात, बंद होऊन जातात. त्याच्यामुळं एकदा टक्कल पडलं किंवा एकदा केस गळायला लागले, तर मग ते केस सहसा परत येत नाही डोक्यावरचे. पण आपल्या बॉडीवरचे इथून खालचे सगळे केस अगदी व्यवस्थित असतात. ते गळले तरी लगेच येतात, कारण त्यांच्या मुळांना रक्तवाहिन्या आपल्या जोडलेल्या असतात. पण हा जो काही वरचा भाग असतो, त्याला रक्तपुरवठा वरच्या स्किन लेवलला तो रक्तपुरवठा फार कमी होतो आणि त्याच्यामुळे केस एकदा गेले की मग ते टक्कल तशा पद्धतीने पडतं. आता टक्कलाचे देखील अनेक प्रकार आहेत. आता एक मी ज्या गोष्टीतून आलो ना, आमच्या घरामध्ये आमच्या अनेकांचे, म्हणजे आमच्या आजोबांचे, माझ्या वडिलांचे, त्यांच्या वडिलांचे हे अनुवंशिक आहे. हेरिडेटरी प्रॉब्लेम आहे हा सगळा. त्याच्यामुळे अनुवंशिक असल्यामुळे ते माझ्या वाट्याला. आता माझा छोटा भाऊ आहे, त्याला केस गळतीचा प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्या डोक्यावरती घनदाट केस आहेत, व्यवस्थित केस आहेत. कारण ती जी लहान भावांची जी काही एक फळी होती, त्यांना ते केसांचा प्रॉब्लेम नाही. पण आमच्या घरामध्ये जी मोठी लोकं आहेत, त्यांना तो सगळा अनुवंशिकतेचा सगळा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं माझ्याही वाट्याला त्या गोष्टी आल्या. आणि दुसरा केस गळतीचा किंवा टक्कल पडण्याचा प्रॉब्लेम म्हणजे आत्ताचं खाणं. तुमचं खाणं-पिणं, बाहेरचं जे काही दूषित वातावरण झालंय, स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींचा परिणाम केसांवरती होतो. विचार करणं जास्त, स्ट्रेस घेणं, दुःखामध्ये राहणं आणि याचा परिणाम या केस वरती होतो आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं एक टक्कल पडतं. या सिच्युएशनमधून जाताना जो मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय, अत्यंत टेन्शन येतं, खूप टेन्शन येतं. आता करायचं काय? एवढ्या तरुण वयामध्ये आपले केस गेले, आता मग पोरगी भेटेल की नाही? मित्रांमध्ये कसं जायचं? मग सतत आपल्याला तो एक अनकॉन्फिडन्स जे वाटणं असतं ना, एक आत्मविश्वास पूर्णपणे कमी होऊन जातो. या सगळ्या गोष्टी फार त्रास देतात, फार. मी यातून आलो आहे, मी देखील यातून गेलो आहे. मग कुठलं तेल सोडू नका, कुठला डॉक्टर सोडू नका. केस येण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं आपण करतो. तरीही त्यातून काहीच होत नाही. खाण्यामध्ये बदल करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही अनेक डॉक्टरकडे जाल. अनेक डॉक्टर सांगतील, की हा वर्षाचा कोर्स करा, ह्या एवढ्या गोळ्या घ्या, हे असं खा, तुम्हाला हा हार्मोन कमी पडतोय, तुम्हाला हे DHT लेव्हल कमी करायची आहे. या त्या सगळ्या गोष्टी, कारण मी या सगळ्या गोष्टींमधून आलो आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुमची एकदा केस गेली ना, तुम्ही जर अनुवंशिक असाल, अनुवंशिक तुमच्या घरामध्ये जर कोणाची गेली असतील आणि तुम्ही पण तुमचाही तोच प्रॉब्लेम होत असेल, या औषधांच्या नादाला लागायचं नाही. यातून काहीही होत नाही. यावर्षी टक्कल पडायचं आहे ना, औषधाने ते पुढच्या वर्षी पडेल. पण ते टक्कल पडणार आहे.
तर टक्कलावरती कुठलाही उपाय नाही. आणि ज्यांची केस जास्त टेन्शनमुळं, स्ट्रेसमुळं, म्हणजे एक सडनली असं घरामध्ये कुठला अनुवंशिकतेचा प्रकार नाही आहे, कोणी टक्कल पडलेले माणसं नाही आहेत, पण मला हे पडतंय किंवा मला हा त्रास होतोय, मला केस गळतायत, डॅन्ड्रफ होतोय किंवा अशा काही गोष्टी, त्यांच्यावरती ही औषधं उपयुक्त ठरू शकतात, कारण त्यांच्याकडे ती अनुवंशिकता नाही आहे. कारण केस गळण्याचे काही फक्त तुमच्या अनुवंशिकता असले किंवा टेन्शन असलं असंच प्रकार नसतो. अनेक प्रकार आहेत केस गळतीचे, अनेक प्रकार आहेत. तुम्ही तरुण वयात जेव्हा जाता, तुमच्या शरीरातले हार्मोनिकल जे चेंज आहेत, जे हार्मोन्स बदलतात, त्याच्यानेही केसांचा प्रॉब्लेम होतो अनेकांना. पण तो एक छोट्या फेजसाठी असतो. ते गळले तरी पुन्हा ते केस निघून येतात. पण जेव्हा तुमचे केस पूर्णपणे निघून जातात या भागातले वरच्या, जेव्हा ते पूर्णपणे निघून जातात, तेव्हा ते केस येणं अत्यंत अवघड असतं, अत्यंत. मग तुम्ही कुठलीही औषधं खाणं, काही करा. मी तुम्हाला सांगतो, मी ते रिचफिल्डमध्ये जायचो, तिथे मी औषधं खाल्ली, त्याच्यानंतर अजून 2-3 डॉक्टर केले. मी PRP करायचो, त्यातूनही मला थोड्याफार तेवढ्यापुरतं केस थोडीशी अशी वाटायची, जरा चांगले वाटते, चांगले वाटतात. पण पुन्हा दुसऱ्या महिन्यापासून परत गळायची सुरुवात. आणि त्याच्यामुळं पैसा जातो, नाहक वेळ जातो, नाहक मनस्ताप होतो. याच्यापेक्षा तुम्हाला एक साधा उपाय सांगतो, सरळ उपाय सांगतो. जर तुम्हाला केस हवे असतील तर, आणि हे कोणाला अप्लाय आहे किंवा हे कोणासाठी आहे, तुमच्याजवळ समजा पैसा आहे, तुम्हाला जर हे अत्यंत गरजेचं आहे किंवा फक्त तुमचा एवढा भाग गेला आहे किंवा हे कोपऱ्यातली केस गेलेत, बाकी सगळे व्यवस्थित केस आहेत, किंवा तुमची अनुवंशिकता आहे, एवढा भाग गेला आहे, बाजूने सगळ्या दाट केस आहेत, त्यांनी हा मार्ग अवलंबलाच पाहिजे. हाच मार्ग जो आहे, जो केस आपली परत आणू शकतो. बाकी तुम्हाला कोणी कसली तेल लावायला सांगू द्या, उलट्या तंगड्यावर करा, डोकं खाली करा, नखावर काही होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. कारण काय झालं आहे, आत्ताच आपलं खाणं रासायनिक आहे. आपण जसं म्हणतोय तसं केसांना पोषण मिळत नाही. दुसरं म्हणजे टेन्शन, अनियमित झोप, तुमचं ड्रिंक वगैरे तुम्ही करत असाल किंवा अशा काही गोष्टी असतील, ज्या स्ट्रेस, स्मोकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी, अनुवंशिकता, त्याच्यामुळं टक्कल पडणं आणि केसांचे प्रॉब्लेम खास करून पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये देखील फार मोठं प्रमाण आहे, पण पुरुषांमध्ये या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. बाहेरची धूळ, बाहेरचं वातावरण आणि या सगळ्या गोष्टींमुळं केसांवरती फार मोठा परिणाम होतो. त्यामुळे जे मी रस्ता अनुभवला, मी एवढे वर्ष धडपडलो, पण मला शेवटी समजलं की नाही, काही होत नाही. मी 7-8 वर्ष तुम्हाला सांगतो, मी धडपडलो या सगळ्या गोष्टींमध्ये, काहीही त्याचा फायदा झाला नाही. नाहक पैसा गेला, नाहक वेळ गेला, नाहक सगळ्या चुकीच्या गोष्टी झाल्या. मग मी सरळ एक उपाय ठरवला की नाही, ट्रान्सप्लांट करायचं, हेअर ट्रान्सप्लांट. आता अनेक जण घाबरतात. आता मीही त्यावेळेला घाबरलो होतो. मला देखील वाटलं, अरे बाबा, ट्रान्सप्लांटमध्ये लोकांचे जीव जातात, लोक मरतात, कोणाचं ट्रान्सप्लांट जर चुकीचं झालं, अनेक जण मला मित्र वगैरे सांगायचे, नको तसं, नको काय करू, जर उद्या जीव गेला तर काय करशील, तुला काय माहिती ते केस लावणारे कसे केलेले आहेत की कसे आहेत. या सगळ्या गोष्टी मला इतकं बर्डन आणि इतकं टेन्शन द्यायचे की अरे करायचं की नाही, असा जो माझ्यासमोर तो सगळ्या गोष्टी उभ्या राहायच्या. पण म्हटलं नाही, करायचं, ट्रान्सप्लांट करायचं आणि चांगल्या क्लिनिकमधून करायचं. मग मी क्लिनिक सर्च वगैरे करायला लागलो. मला क्लिनिक सापडलं खारघरमधलं, एक इंटरनॅशनल क्लिनिक म्हणून आहे. भावेश गुप्ता डॉक्टर आहेत आणि मस्त, एक नंबर, छान आहे. तिथली सगळी लोकं अगदी व्यवस्थित आहेत. मग मी तिथे गेलो, ट्रान्सप्लांट केलं. आता ट्रान्सप्लांट करण्याच्या कंडिशन्स पण अशा आहेत की तुम्हाला डायबिटीज वगैरे नसेल. मग ते बघतात तुमचा हा जो मागचा डोनर एरिया आहे, जिथून केस काढायचे आहेत, तो पण चांगला पाहिजे, दाट पाहिजे. नाहीतर तुमचे दाढीचे केस, दाढी जर व्यवस्थित असेल तर दाढीच्याही केसांनी तुमचं ट्रान्सप्लांट केलं जातं, किंवा तुमच्या छातीवरती जे दाट केस असतात त्यांनी देखील ट्रान्सप्लांट केलं जातं. कारण ते शरीराचा एक भागच आहे, ते सगळे केस समानच आहेत, त्याच्यामध्ये काय फरक नसतो. पण माझे केस इथं इनफ होते. 5,500-6,000 हजार माझे ग्राफ्ट्स जे काही लागले, त्याच्यावर मला बाकी बॉडीवरची काही केस काढण्याची गरज लागली नाही. तेवढ्यामध्ये व्यवस्थितरित्या भागलं. तुम्हाला एक सरळ सांगू का, आता मी व्यवस्थित सांगतो खर्च वगैरे किती येतो. 1.5 ते 2 लाख रुपये औषधांसहित चांगला बऱ्यापैकी मोठा खर्च येतो या सगळ्या प्रक्रियेला. आणि काय होतं, 3-4 दिवस चालणारी प्रक्रिया असते. त्याच्यामुळं तुम्ही कुठंतरी इकडून तिकडून पैसा घेऊन किंवा अशा काही गोष्टी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो, ट्रान्सप्लांट करायचं आहे, कुठेही जाऊन तुम्ही कराल, चालणार नाही. तिथले एक्सपर्टीज पाहिजेत, सगळी लोकं तिथली स्टँडर्ड पाहिजेत, शिकलेली, म्हणजे मोठे मोठे डॉक्टर नामांकित पाहिजेत. त्याशिवाय कुठेही जाऊन असली रिस्क घेऊ नका, कारण हे अत्यंत धोक्याचं असतं. मी जेव्हा ट्रान्सप्लांट करत होतो, मला अक्षरशः किती इंजेक्शन्स टोचले मला माहीत नाही आहे ॲनेस्थेशियाचे, कारण ते लावावे लागतात. किती कट्स केले, किती होल्स केले,
ती खूप खूप लेंदी प्रक्रिया असते. हां, त्याच्यामध्ये पेन असतो, पेनफुल प्रक्रिया आहेच, पण ठीक आहे, एवढं काही हे नाही आहे की तुम्ही अगदी सहनच करू शकत नाही, असं काही नाही आहे. मग ते सुरुवातीचे 4-5 दिवस थोडीशी केअर घ्यावी लागते. त्याच्यानंतर जी काही औषधं दिली असतात, जे काही खायला सांगितलेलं असतं, व्यवस्थित डाएट वगैरे, त्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. आता हे सगळं केल्यानंतर माझ्या मनामध्ये एक प्रश्न राहिला की आता लावलेली केस टिकणार किती दिवस? मीही त्या चिंतेत. अनेक जण म्हणले, "अरे काय नाही, ट्रान्सप्लांट पण ना 2-3 वर्षात तुझे केस गळून जाणार. ते काय राहणार नाहीत." आता मला 1 वर्ष झालं आता 1 वर्षामध्ये तरी हां, नॉर्मली जो केस गळण्याचा एक 4-5 केस गळण्याचा, ते परत येण्याचा, ही जी प्रक्रिया जी नॉर्मल असते आपल्या शरीराची, ती होते. ती असं नाही आहे. पण बऱ्यापैकी सध्या तरी आहेत. आता मी डॉक्टर पण म्हटले, "बघा, तुम्ही जशी केअर घ्याल, तुमचं शरीर जसं साथ देईल, तुमच्या शरीरातले जे काही बदल असतात, ते किती झपाट्याने होत आहेत किंवा ते कसे होत आहेत याच्यावरती देखील ते अवलंबून असतं." पण म्हटले 10-1 वर्ष काही प्रॉब्लेम नाही आहे. आता 1 वर्ष झालं आहे, अजून आम्ही म्हणतो 10-12 वर्ष जरी टिकलं, मी बऱ्यापैकी काळजी घेतो, बास झालं. काय करायचं आणि परत आता कुठं जाऊन केस लावून जायचं आहे? आता लग्न झालं आहे, सगळं झालं आहे, काय करायचं काय? पण एक मी करण्याचा निर्णय याच्यासाठी घेतला, की मी जेव्हा बाहेर फिरतो किंवा मला कुठे इकडे-तिकडे जावं लागतं, म्हटलं व्हिडिओज वगैरे जेव्हा असतील, सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा म्हटलं कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि तो बरोबर आपल्या म्हणजे आपल्या तुमच्या पर्सनॅलिटीनं तो बिल्ड होतो आणि त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला. तात्पुरतं थोडंसं स्ट्रेस होता, तात्पुरतं थोडंसं मला टेन्शन होतं, पण काही नाही, घाबरू नका, असं काही चुकीचं काही होत नाही. पण एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो, क्लिनिक, डॉक्टर चांगले बघून, चांगले ट्रस्टेडच पाहिजेत. कुठेही जाऊन तुम्ही काहीही कराल, चालणार नाही. आणि जर तुम्हाला नॉर्मल केस वगैरे गळायचा काही प्रॉब्लेम असेल किंवा असं काही असेल ना, तर मार्केटमध्ये अनेक डॉक्टर्स वगैरे आहेत, जे स्किन स्पेशालिस्ट आहेत, हे डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्याजवळ जा. तुमच्या त्या गोळ्यांनी, मेडिसिननी, या सगळ्या गोष्टी, तुमच्या डाएटने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण तुम्हाला अगदीच पूर्णपणे हे गोल भाग पूर्णपणे केस गेलेले आहेत, त्यावेळेला तुम्ही ट्रान्सप्लांटचा विचार करा. आणि त्यातही जर तुम्हाला गरज वाटत नसेल, समजा तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनला आहात, सतत काहीतरी हेल्मेट घालताय, सतत काहीतरी डोक्यात घालावं लागतंय, त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सप्लांट केलंत ना, ते तुम्हाला धोकादायक आहे. तुम्ही ते 2-3 वर्ष टिकेल की नाही सांगू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांनी त्या गोष्टीकडे न पडू नये. त्याच्याऐवजी आपलं आहे ते आहे आपलं सौंदर्य. टक्कल पडणं म्हणजे आपल्या देशामध्ये त्याला हसलं जातं, पण तुम्हाला माहिती आहे का, बाहेरच्या देशांमध्ये टक्कल वगैरे पडणं ह्याला काय अशी काही मोठी गोष्ट मानत नाहीत. पण आपल्याकडं ते थोडंसं निगेटिव्ह करून टाकलं. अरे तुझा नवरा टकला, अरे तुझा माणूस हा असा, अरे तुझा तो मित्र तसा. ह्या सगळ्या शारीरिक बदलाच्या गोष्टी आहेत. नशीब आपण टकले आहोत. एखादा आंधळा असेल, एखादा पांगळा असेल, एखादा डोळा असेल. ह्या लोकांचं काय, ही जी डिसॅबिलिटी आहे किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या देवाने दिलेल्या आहेत. याला काय आपण कुणी काही जवळ आणलेलं नाही आहे सोबत आपण. त्याच्यामुळे यातून खचून न जाता आत्मविश्वास बळकट ठेवा. आत्ताच्या जगामध्ये काही असल्या काही गोष्टी नसतात. काही नसतं. पैसा असेल ना, टकल्या काय, म्हातारा काय, कुणी कुणाकडेही जातं. पैसा फक्त पाहिजे. पैसा असेल तर सगळं काही दुनिया विकत घेता येते. एवढं फक्त लक्षात असू द्या. बाकी माझा अनुभव आणि माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. तुम्हाला एक साधं उदाहरण, फक्त एक शेवटचं एक वाक्य सांगतो. केस गळती होते, कशामुळे होते याचा रूट कॉज पहिला शोधा. हे का होते? आमच्या घरामध्ये तर असं कोणाचं टक्कल वगैरे नाही, पण माझं होतंय. ठीक आहे, तो नॉर्मल गोष्ट असू शकते, गोळ्यांनी वगैरे होऊ शकते. घरामध्ये आहे, तुमचं पूर्णपणे गेलं आहे, ट्रान्सप्लांटच्या मागे लागा, चांगले ट्रस्टेड क्लिनिक वगैरे शोधा, बिंदास करा, काही घाबरू नका. चांगले डॉक्टर असतील, तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. ही काही एवढी मोठी पेनफुल प्रोसेस नसते. हां, पण तुम्ही चुकीच्या लोकांजवळ गेलात, चुकीचे डॉक्टर, चुकीचे ते सगळे असतात ना बाजूला सगळे नर्स वगैरे, ह्यांच्याकडे जर चुकीच्या माणसांकडे गेलात तर मग अवघड आहे. मग तिथे काय होऊ शकतं आपण सांगू शकत नाही. कारण ही प्रोसेस तुमच्या पूर्ण डोक्याला, मेंदूच्या अवतीभोवती सगळं होत असतं. त्याच्यामुळं ती अत्यंत रिस्की प्रोसेस असते. त्याच्यामुळे त्यातले जे स्पेशालिस्ट लोकं आहेत ना, तेच हे सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळं जे काही कराल ते काळजीपूर्वक करा. माझा जो काही अनुभव होता तुम्हाला मी सांगितला. पण एक गोष्ट सांगतो, इथून पुढे जे काही केसांचे प्रॉब्लेम्स आहेत हे वाढतच जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे आपण डोक्यावरती घेणारं जे पाणी देखील आहे शहरामधलं, त्याचा pH लेवल नक्की काय आहे, ते कुठून येतंय, काय येतंय, कसल्या दर्जाचं येतंय, त्याचा देखील आपल्यावरती परिणाम होतो. आपण खातोय काय, त्याचं खरंच आपल्याला बॉडीला मिळतंय का? केसांचं सोडा, माणसांची हाडं चावायला लागलेत आत्ताच. 30-35व्या वर्षी कमरा दुखायला लागलेत, गुडघे दुखायला लागलेत. तुम्हाला देखील असले त्रास होत असतील. त्यामुळे आत्ताच्या पिढ्यांचं फार अवघड आहे. मी फक्त केसांचं सांगतोय असं नाही. अनेक माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या आरोग्याचे सल्ले देईनच मी तुम्हाला. सध्याच्या घडीला फार फार अवघड आहे. तुम्ही जर घरी तुम्हाला जर काय हवं असेल तर तुम्हाला मी सांगतो, ओझिवाच्या टॅबलेट्स ज्या आहेत, ओझिवाच्या
त्या तुम्ही खाऊ शकता. एक नॅचरल टॅबलेट्स आहेत केसांसाठी, पंपकिन सीड वगैरे असतील, ते देखील उत्तम काम करतात. मी स्वतः वापरून पाहिलं आहे. त्याच्यानंतर डर्मा रोलर असेल, तो डर्मा रोलर हा तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे या भागामध्ये ते चांगलं करतं, उत्तम करतं, केसांचं आरोग्य व्यवस्थित ठेवतो. मी आता देखील वापरतो. आणि मिनॉक्सिडिल देखील वापरू शकता तुम्ही. मिनॉक्सिडिल देखील मिळतं बाहेर. मिनॉक्सिडिल लावलं तरी तेही चांगलं आहे, ज्यातून ब्लड सर्क्युलेशन वगैरे होतं. या सगळ्या गोष्टी केल्यात ना एक थोड्याशा सुरुवातीला, जर तुम्हाला नसेल ट्रान्सप्लांट करायचं किंवा काही कुठल्या डॉक्टरकडे जाऊन मोठा खर्च करायचा नसेल, तर या जरी गोष्टी केल्यात ना व्यवस्थित तरी चालेल, काय हरकत नाही आहे. त्याचा असे काही मोठे साईड इफेक्ट्स आणि असल्या काही गोष्टी नसतात. मी स्वतः घरच्या घरी या सगळ्या गोष्टी केल्यात आणि करायचो. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीविषयी मला आवर्जून कळवा.